साखरेवाले येत असले तर गोळावाले येत असले तर काय दोन्ही झाडायचे नाही ते एका नाही खाणार बोलत येते कुचू 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 गोळावाला आणि साखरावाला आणि मराठी बरेली आमची तिकडे कोणता कारखाना किंवा त्या पैठणला तेड्या गांडीचे काय केलं काय नाही काय माहित अख्खे लोक माझ्याकडे देत तेवढे बिल त्यांचे सांगा मला सांगतो फोन करून ते पुढे ते म्हणते ते सापडानाच त्यांना एवढं कारखान्याला लोक कोकड झक मारले काय माहिती त्या शेतकऱ्याला फाशी घ्यायची येणार आता कोणाच्या पोरीचे लग्न आहेत कोणाच्या कशात लग्न आहेत आता त्याच्याकडे तिथं 5-25 कोटी रुपयाचा मोलाशेष आहे काही साखर आहे जर साखर ऐकताना ते काही कुठाने करून विकली तर ते शेतकऱ्याचा गळा तरी मोकळा नाही त्याला फाशीच घ्यायचं काम आहे आता ते रोज शेतकरी पळत आहे तिकडे आपण व्यवसायाची काटेल राहावं ही आमची भूमिका आहे तुम्ही मोठे व्हावं ही आमची भूमिका आहे आपल्या माणसाला ऊस द्यावा नसेल त्याजवळ पैसे थोडे दिवस आपण साथ द्यावी पण कारखान्यावाल्यांनी बी आल्यावर पैसे पटकून द्यावा ही सांगड होणं सुद्धा गरजेचं आहे आपण आपल्या पायापुरतं बघू नये त्यांनी सुद्धा त्यांच्या स्वार्थापुरतं बघू नये असे जर व्यवसाय होत गेले तसंच तुमच्या हॉटेलचा सुद्धा तुम्ही जीव लावून व्यवसाय करा तर व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या राजकारणी मराठ्यांना एक गोष्ट सांगतो शॉर्टकट समजून घ्या मला एवढ्या मोठ्या समुदायात काय बोलायचं नाहीये तुम्हाला बोलणार आहे मी पण नंतर बोलत व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या मराठ्यांनी एक जण ठेवा तुमच्या राजकारणापायी आरक्षणाला व्यत्यय कुणी कुंडीच्या आणू नका तुम्हाला ते नंतर जड जाईल हे ध्यानात ठेवा कारण एखादी तुमच्या हातातून काही गेलं तरी चालत तुम्ही एकमेकाला अवश्य पाडा आम्ही सगळे तुमच्या सोबत आहेत एक पडा एक निवडून या पण तुमच्या पाडापाडीच्या नादात आणि तो महाकार्यकर्ता नाही ह्यो महाकार्यकर्ता आहे ह्या नादात तुम्ही फक्त आरक्षणावरती विषय आणू नका तुम्ही अवश्य म्हणा ह्यो आपला विरोधक ह्यो पडलाच पाहिजे पाडा आरक्षण ही समाजाच्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा विषय झाला त्याचं तिथं भविष्य घडतंय आरक्षणातून जर एखादा माणूस कुठं लागत असेल तर त्याच्यात कोणत्याही पक्षात असलेल्या मराठ्यांनी राजकारण करू नका तुमच्याकडून एखाद्या वेळेस नकळत चूक होत असेल किंवा तुमच्या हातून घडून सुद्धा आणू शकते आणणारे फक्त आरक्षण विषयात राजकारण आणू नका एखाद्या वेळेस तुम्हाला चुकीची माहिती दिली जाते या पक्षाच्या राजकारणी माणसाला किंवा या पक्षाच्या राजकारणी माणसाला आणि तुमच्याकडून